तरी आमची जाऊबाईनी कांदा कमी कापल्यामुळे तिला परत कांदा कापाय बसवलाय. तुम्ही बघू शकताय. भीमा कांदा कमी पडला ना, कांदा कमी पडला का नाही? हा बघितलं ना. असं करत शिकतीस माझं तू हे नाही ह्याच्यामध्ये काय मी ते हे टाकलंय गरम मसाला आणि अद्रक कोथिंबीर आणि जिरे ते का काय ही आहे जिरे. स्वागत आहे मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलवरती. तर तुम्हाला आम्ही दाखवणार आहे आता आमच्या इथे बिर्याणी बनवत आहेत आमचे फरीद मामा. तर तुम्ही हा माझा ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर तुम्हाला मी दाखवते. मी फरीद मामा आहेत. आम्ही आलो आहे खाडगावला आणि आमच्या इथे कार्यक्रम असल्यामुळे आमचे फरीद मामा आचार्य आहेत. तर ते आता आम्हाला बिर्याणी बनवून देत आहेत. तर मी तुम्हाला पूर्ण हा माझा ब्लॉग दाखवते. तर कंटिन्यू माझ्या ब्लॉगवर राहा. किती तांदूळ किती किलो आहे? 7 किलो आहे. मग कांदे 2 किलो आणलं होतं. मग कुठे मग अजून कापा का होय का? भीमा 2 किलो कांदे सगळे कापले का? 2 किलो सगळे कापले का? 2 किलो कांदे नाही तांदूळ आहे आणि 5 किलो वाटते मला ते मटण असेल आणि ह्याला कांदा 2 किलो लागतो. तरी आमची जाऊबाईनी कांदा कमी कापल्यामुळे तिला परत कांदा कापाय बसवलाय. तुम्ही बघू शकताय. भीमा कांदा कमी पडला ना, कांदा कमी पडला का नाही? हा बघितलं ना. कटाळा माझा जीव कशाला एवढा मस्त तुमच्या हाताला ही चव आहे बघा. आमची फरीद मामा बघितलं का तुम्ही? बघा आणि तुम्हाला बसून बडबड करायचा. आवाज करू नका. चाललंय तुमचा आवाज. काल परवा नवीन शिंदी तयार करून घेतली. हा मिरच्या कांदा बिना आण बाई पुरी पटपटा द्या आता खाली. मी आता हे तेल तापाय ठेवलंय. आमचे जाऊबाई आणायला लागले बघा. हा हे मटनला वाफ दिली आहे. दही ते लावून सगळं दही अद्रक पेस्ट लावून ते झालंय. आता याला बाहेर काढायचं आहे का? परवा दिवशी चव्हाणवाडीचा उद्याच्याला दुपारनं. आता संध्याकाळी तिथं बसा ना टक्क्यावर जाऊन. हा जयंतीचं हा हा लवकर होतंय की. अद्रक लसणाची पेस्ट आहे ती. हा सगळं टाकलंय. कोथिंबीर पुदिना अद्रक लसूण मिक्स. ऊन आहे गावाला बाबा. कांदा आणखी अजून पहिला कांदा घालायचा का? कांदा मस्त लाल करून भाजायचा आहे का नाही? तेल कच्च मग परत ते कांदा अर्धा भाजते अर्धा भाजत नाही. नको कापू म्हणा तिला. कांदा पाहिजेच का? एकाच्या नुकत्या करायला गेले. हा चव नाही कांद्याशिवाय. आता कापू नको म्हणा भीमाला. कांदा नाही करपायचं ना जास्त मामा. लाल कलर उरतो. असं करत शिकतीस माझं तू. हे नाही ह्याच्यामध्ये काय मी ते हे टाकलंय गरम मसाला आणि अद्रक कोथिंबीर आणि दही मीठ.
मीठ लय टाकाय नाही. हा मीठ कमी टाकलंय. चिवरी सांगून मी देवळाच्या जवळ तिथंच केलं. निवद जाऊन हे करून एक अर्धी भाकर करून पाक आलो निघून. हा कांदा कापून झाला ना. घुगऱ्या आहे त्या. माहिती आहे की मिरच्या आहे त्या अजून बाई तुम्हाला. टाकल्यात मिरच्या. जिरे ती का काय ही आहे. जिरे आहे किती पाव किलो आणले का अर्धा किलो थोडं टाकायचं. 150 ग्राम घ्यायला का सांगितलं सकाळी आधी फोन लावले मला. हा सांगितलं समजू ना. तिखट देऊ का मग आहे त्या हिरव्या. मीठ बघ किती मी ती टाकली मीठ ती बारीक मला टाकली होती मेच्यात त्याच्यात त्या मटणात. हा फरीद मामाने मुंबईला येऊन माझ्या भावाच्या हळदीमध्ये बिर्याणी केली होती बरं का. आता हे ते दुसऱ्यांदा खायला करता काय करा मामा. मला करत पडायला मी करत नव्हतो. बघितलं का मामा आमच्या एका बोलण्यावरती आले कारण की जयंती असल्यामुळे मामाला भरपूर काम आहे आणि खरंच धावपळे चालू आहे मामाचे. आहे ना मामा तुमची आचार्य असल्यामुळे. त्याच्यावर आज खायला भेटले. मस्त वास आहे. इथून बारीक करायला पाहिजे. पाणी टाकायचं. उचल सगळं सर काय काय मिठा सहित उचल. आता ही जिरे उचल सगळं. ते पाणी उकळल्यावर टाकायचं ना तांदूळ. पाणी उकळल्यावर पाणी चव बदलते. काय टेस्टिंग पावडर म्हणून राहते प्रत्येकी जास्त वापरत नाही एवढंच. हे टेस्टिंग पावडर तांदळाने वाटा लागलाय ना. तांदूळ वाटा लागलाय ना. तांदूळ तुझ्या तोंडात घातली का आता सुद्धा चव लागत नाही. एकच तुकडा टाक एकच. तोंड कसलं पडतं. हो तेवढंच खा. तोंड कसलं तर त्याला काय म्हणते ते सांगा एकदा. टेस्टिंग पावडर. त्याला टेस्टिंग पावडर म्हणतात तर मी कोणामध्ये घालते. मामा म्हणतात तोंड कसलं तर पडते तर स्वयंपाक का. तर हे राज आहे बरं का मित्रांनो टेस्टिंग पावडरचा. थोडं टाकायचं नाही छान लागलंय. थोडंच घातलंय एकच. आहे का नाही. बोला की थोडं माझ्या मित्राला सांगा. का म्हणा लागली ती त्याला उकळी आली आहे बरं का. टाकताव का बघा. उकळी आली की मग आपण तांदूळ टाकायचं आणि मग हे मटण
सांगतो का मामा तुम्हाला. उचल बाई, उचले बाई. उचल सगळं. म्हणून मी चप्पल पायात घालत असते. दगड आहे ती ना घुसते ती पायात. पेढा नाही तर चहा सुद्धा केली नाही अजून. तुला गेलं मग तुला पाणी आता परत त्याच्यात थोडंच होतंय. काय होते वड्यामध्ये पाणी टाकायचं. हा अरे बाबा, नाही ना, पाणी टाकून का पिठलं करायचं आहे. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही आचार्य आहो. नाही तर नाही पुरलं. द्यायचं खाऊ. चल तिकडं, चल चल. हो पाठी हळूहळू. चिटकून बसायला समजा. तर मित्रांनो, आपली बिर्याणी बनवून झाली आहे आणि हे आमचे फरीद मामा आहेत, तुम्ही बघू शकताय. हे बघा फरीद मामा, तर तुम्हाला मी दाखवले मगाशी यांची बिर्याणी मस्त पैकी. बहीण नाही मी आहे, तुम्ही आहे म्हणून. तर मामाला वाटलं की बहीणच आहे, म्हणजे मी आता चालू आहे का. तर रात्र नव्हती बाय चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा मात्र विसरू नका. मामा नका बोलत मला. मामा खूप दमले आहेत आणि मामाला भरपूर काम आहे, त्याच्यामुळे मामा म्हणतात की मला नाही बोलायचं, तू बोल म्हणून. तर आता मी व्हिडिओ इथे स्टॉप करते. चला मग तोपर्यंत बाय.